नमस्कार मित्रांनो, इन्फो विथ अभि या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत। नवीन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये शालार्थ आयडी वैयक्तिक मान्यतेसाठी आता नवीन कार्यपद्धत आता अंमलात येणार आहे। तर काय करावं लागणार आहे? सुधारित कार्यपद्धतीनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासह मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील। यामध्ये काय काय आहे तर आपण ते हे व्हिडिओतून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या शालार्थ आयडी मान्यतेसंदर्भात सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे। त्यानुसार आता शालार्थ आयडी प्रक्रियेत ई ऑफिस प्रणालीचा वापर करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। वैयक्तिक मान्यता शालार्थ आयडीची प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे। राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते शालार्थ प्रणालीद्वारे करण्यात येतात। मात्र नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता शालार्थ आयडीबाबत सुधारित कार्यपद्धत लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे। त्याबाबतचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत। सुधारित कार्यपद्धतीनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता प्रस्तावासह मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापनाने शालार्थ मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील। संबंधित वैयक्तिक मान्यता शालार्थ प्रस्ताव ई ऑफिस प्रणालीमध्ये आवक नोंदीसह स्वीकारावा। विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक, मुंबई यांनी वैयक्तिक मान्यता प्रस्ताव मान्य झाल्यास वैयक्तिक मान्यता आदेश ई ऑफिस जावक क्रमांकासह प्रसिद्ध करावेत। वैयक्तिक मान्यता दिल्यानंतर संबंधित प्रस्ताव शालार्थ मान्यतेसाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी वैयक्तिक मान्यतेच्या आदेशासह विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे ई ऑफिस मार्फत सादर करावा। याच ई ऑफिसमधील प्रस्तावावर विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षक शिक्षकेतर पदावरील कर्मचाऱ्यांच्या शालार्थाबाबत निर्णय घेणे आवश्यक असेल। प्रस्ताव मान्य झाल्यानंतर शालार्थ आदेश ई ऑफिस जावक क्रमांकासह प्रसिद्ध करावा। तर आपल्याला लक्षात आलंच असेल की इथून पुढे जो शालार्थ आयडीचा जो प्रस्ताव असेल तो ई ऑफिस या प्रणालीमार्फत आपल्याला सादर करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जावक आणि आवक हे दोन्हीही गोष्टी जे आहेत ते ई ऑफिस या डिजिटल प्रणालीद्वारेच करणं गरजेचं आहे। आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू। तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।